म्हणजे प्लॉट घ्यायचा, छान बंगला बांधायचा, फिरायला परिसर 450 एकरचा प्रोजेक्ट. संध्याकाळी आलं मस्त फिशिंगचा रॉड घ्यायचा, मासे पकडायचे, मासे घरी न्यायचे, संध्याकाळी पार्टी करायची. या सर्व गोष्टी तुम्ही इथे करू शकता. मी आज आलोय रॉयल पुरंदर या प्रोजेक्टमध्ये. एक प्लॉट आले आपल्याकडे विकायला. तो प्लॉट दाखवण्यासाठीच आलोय. म्हणजे आपलं कापूर होळ जे आहे पुणे सातारा रोडवरनं, तिथून आतमध्ये एक 10 किलोमीटर अंतरावरती पुरंदर किल्ला आहे. पुरंदर किल्ल्याच्या बरोबर समोर हा 450 एकरचा प्रोजेक्ट आहे. प्लॉट बघून घ्यायचा, चला. मित्रांनो, आत्ता मी आलो आहे पुण्यापासून फक्त 50 किलोमीटर अंतरावरती. तुम्ही प्रोजेक्ट बघून गेस करू शकता कुठे आहे ते बघा. थोडस गोल फिरून दाखवतो. हा जो परिसर आहे, म्हणजे तुम्ही जर काय नैनिताल, मसुरी, उटी, मनाली या ठिकाणी जर का गेला असेल फिरायला, तर तुम्हाला अशा पर्वत रांगा व त्याच्यावर वसलेली घरं कायम बघायला भेटतील. तर हा व्ह्यू आहे. आणि अशाच ठिकाणी आपल्याकडे एक प्रॉपर्टी विकायला आलेली आहे, अर्धा एकरची. जास्त सस्पेन्स ठेवत नाही मी. हे बघा, ह्या साईडला उजव्या साईडला आहे पुरंदर किल्ला, आणि पुरंदर किल्ल्याच्या बरोबर इथेच आपला प्रोजेक्ट आहे रॉयल पुरंदर. आता पावसाळा आहे त्यानंतर, त्यामुळे हा परिसर तुम्हाला जो दिसतोय, पण असा हा परिसर पूर्ण वर्षभर असतो. पूर्ण डेव्हलप प्रोजेक्ट आहे. 450 एकरचा हा प्रोजेक्ट आहे. पण प्रोजेक्ट खरंच सुंदर डेव्हलप झालेला आहे. म्हणजे तुम्ही जर काही कोणाचं काहीतरी ऐकून जर काय प्रॉपर्टी इकडे घेत नसाल, तर डोक्यातनं काढून टाका पहिलं. म्हणजे प्रोजेक्ट खरंच चांगला डेव्हलप झालाय. 70 ते 80 बंगले झालेले आहेत. तुम्हाला फिरून दाखवतोय बघा, हे सगळे बंगले झालेले आहेत. क्लायमेट जबरदस्त आहे. आणि मेन म्हणजे इथे कसं आहे, प्रत्येक बंगल्यातून समोर आपला पुरंदरचा किल्ला दिसतो, त्यानंतर व्ह्यू जबरदस्त दिसतो. अप्रोच रोड जो आहे, म्हणजे मेन आपला जो सातारा मुंबई हायवे आहे, तिथून फक्त 10 किलोमीटर अंतरावरती कनेक्टिव्हिटी चांगली आहे, रस्ता चांगला आहे. आणि प्रोजेक्ट मात्र जबरदस्त आहे बरं का. प्रोजेक्ट तसा आपण पूर्ण फिरून बघणार आहोत. प्रोजेक्ट चांगला डेव्हलप झालाय. अर्धा एकरचा प्लॉट ह्याच्यामध्ये विकायचा आहे. प्राइस पण मी तुम्हाला सांगतो, पूर्ण प्रोजेक्ट देखील फिरून दाखवतो. तर चला, सर्वात पहिला प्लॉट बघू, त्यानंतर अम्युनिटीज बघू, आणि अजून काय माहिती तुम्हाला पाहिजे असेल ती तर मी तुम्हाला सांगेल डिस्क्रिप्शन मध्ये. पण सर्वात पहिला बघून घेऊ प्लॉट, चला या. तर हे आहे प्रोजेक्ट मधले इंटरनल रोड. 60 फुटाचे प्रशस्त रोड आहेत. आणि हा आहे आपला प्लॉट. प्लॉटचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण दोन्ही साईडनी अप्रोच रोड आहे. म्हणजे हा एक अप्रोच रोड आहे. प्लॉट वरनं व्ह्यू देखील दाखवतो. मागच्या बाजूला बंगले झालेले आहेत वरती, वरच्या बाजूला. आणि आपल्या ह्या प्लॉट वरून दिसणारा व्ह्यू देखील तुम्हाला दाखवतो. हा आहे समोरचा पूर्ण व्ह्यू. म्हणजे डायरेक्ट प्लॉट मधून पुरंदरचा किल्ला तुम्हाला दिसतो. डेव्हलपमेंट छान झालेले आहेत. मी खरं सांगू का, मला इथं आल्यानंतर, प्रोजेक्टच्या आत तुम्ही आल्यानंतर आपल्याला वाटतच नाही की आपण पुण्याच्या जवळ आहोत आणि इतका छान प्रोजेक्ट झालेला आहे. तर इन्व्हेस्टमेंट करण्याची संधी चांगली आहे बरं का. आता ज्यावरती आपण इथे आलोय ना, बघा हा रोड सगळे आहेत. तर इथे आल्यानंतर साहजिकच आहे, आपण जिथे येतो प्रोजेक्टमध्ये जातो तिथे साहजिकच आपल्याकडे भरपूर प्रॉपर्टी पण येतात विकायला. माझ्या ती हा तर आपल्याला चान्स मिळालाय एक अर्धा एकरची प्रॉपर्टी तुमच्यासाठी आणण्यासाठी किंवा तुम्हाला देण्यासाठी म्हणू शकता. तर हा रोड आहे आणि हा इंटरनल रोड आहे इकडे. म्हणजे दोन्ही साईडनी अप्रोच रोड आहे. आयताकृती प्लॉट आहे. सिमेंटचा पोल दिसतोय मागे तुम्हाला. तर इथपर्यंत हा आपला आहे हा प्लॉट. म्हणजे रोडचं, मेन रोडचं फ्रंटेज आहे. हा इंटरनल रोड आहे, त्याचं देखील फ्रंटेज आहे. वरती बंगले झालेले आहेत, शेजारी बंगले झालेले आहेत. म्हणजे जिसको नेचर से प्यार है, ज्यांना निसर्गाच्या सहवासात राहायचंय, अशी बरीचशी लोक पुणे मुंबई सोडून इथे राहायला आलेली आहेत. तुम्हाला पण जर काय व्हायचं असेल सेटल, या बरं का, नक्की या. माझ्या ते दोघं मिळून देखील हा प्लॉट घेऊ शकतात. कारण 20 गुंठ्याच आहे. म्हणजे भाऊ भाऊ असाल, 2 बहिणी असाल, तर मालकानं मी आता विचारलं की दोघं मिळून घेऊ शकतात का, तर त्यांनी हो सांगितलंय. त्यामुळे भांडू नका, दोघांनाही प्लॉट घेता येईल. आणि मित्र, भाऊ, बहिणी या दोघांनाही जॉईंट मध्ये हा प्लॉट घेता येईल. मी आत्ता आलोय रॉयल पुरंदर ज्या प्रोजेक्टवर आपण आत्ता आलोय त्याच्या सेकंड फेज मध्ये.
मी मुद्दामून ह्या साईडला आलो, म्हटलं तुम्हाला प्रोजेक्ट पूर्ण हा दाखवावा. ऍक्च्युली काय, आता आमची टीम आहे ना, यांची कायम कंप्लेंट असते की एखाद्या प्रोजेक्टचं वर्णन करायला सांगितलं की ते म्हणतात की सर तुम्ही थांबतच नाही. पण काय काय गोष्टी चांगल्या जर का असतील तर ते दाखवायला पाहिजे का नाही, बोलायला पाहिजे का नाही. तर एनिवे, तर सेकंड पार्टमध्ये मी आत्ता आलोय. प्रोजेक्ट खरंच चांगला आहे बघा. हा या प्रोजेक्टमध्ये मुळात हे समोरचा जो लेक दिसतो ना, हा आर्टिफिशियल लेक केलेला आहे इकडे. आणि असे 2-3 पॉइंट म्हणजे 2-3 लेक ह्यांनी आर्टिफिशियल तयार केलेत. त्याच्यामुळे काय आलं, प्रोजेक्टला लुक जो आलाय तो खूप छान आलाय. आणि या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही हे रोड जे बघताय ना, रोड स्पेशियस ठेवलेले आहेत, क्वालिटी चांगली रोडची. आणि पुण्यापासून तुम्ही निघाल्यानंतर ह्या प्रोजेक्टला येसपर्यंत तुम्हाला रस्त्यात एकही खड्डा जाणवणार नाही, कारण रोड म्हणजे कनेक्टिव्हिटीचा जो रोड आहे तो अप्रतिम आहे. त्यामुळे पहिल्यांदा असं मला फील आलं की आपण जेव्हा एखादी प्रॉपर्टी बघायला जातो ना, म्हणजे निवांत सुखकर प्रवास वगैरे म्हणतो ना, तर तसं या प्रोजेक्टवरती आल्यानंतर होतो. कनेक्टिव्हिटी बेस्ड, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम नाही. आणि हा व्ह्यू आहे यार, म्हणजे काय काय गोष्टी आपण खरंच एक्सप्लोअर करत नाही, किंवा कुणीतरी आपल्याला काहीतरी सांगतं त्याच्यावरती विश्वास ठेवतो. पण तुम्ही जेव्हा कुठलीही गोष्ट स्वतः जाऊन बघता ना, त्याशिवाय तुम्हाला कळत नाही तिथल्या जागेचं वैशिष्ट्य, तिथल्या जागेचं सौंदर्य हे तुम्ही स्वतः येऊन बघायला पाहिजे. त्यातला हा एक प्रोजेक्ट आहे रॉयल पुरंदर. आम्ही इतके दिवस एक्सप्लोअर केला नव्हता, पण मला मनापासून आवडला. प्रोजेक्ट खरंच छान आहे, व्हिजिट नक्की करा. आत्ता जो प्लॉट आपण 20 गुंठ्याचा विकतोय तो तर देणारच आहोत अजून, पण तुम्ही फक्त नुसतं हा प्रोजेक्ट बघायला जरी आला ना, नक्की खुश व्हाल. रॉयल पुरंदर प्रोजेक्ट खरंच चांगला आहे, इन्व्हेस्टमेंट करायचा नक्की विचार करा. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या प्रोजेक्टचं, हा नॅचरल लेक देखील ह्या आपल्या प्रोजेक्टला लागूनच आहे. आता प्रोजेक्टमध्ये आहे का प्रोजेक्टच्या बाहेर आहे हे मला माहिती नाही, पण हा अगदी इथे लेक आणि हा प्रोजेक्ट आणि त्यांनी केलेले आर्टिफिशियल असे 4-5 लेक आहेत. म्हणजे प्लॉट घ्यायचा, छान बंगला बांधायचा, फिरायला परिसर, 450 एकरचा प्रोजेक्ट. संध्याकाळी आलं मस्त फिशिंगचा रॉड घ्यायचा, मासे पकडायचे, मासे घरी न्यायचे, संध्याकाळी पार्टी करायची. या सर्व गोष्टी तुम्ही इथे करू शकता. मित्रांनो, जमिनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा असं मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो. जमिनीमध्ये म्हणजे एखादा प्लॉट घेऊन ठेवा, एखादा फार्म हाऊस बांधून ठेवा आणि पुण्याच्या जवळपास ठेवा. तर मित्रांनो, कसं आयुष्यामध्ये तर आपण बऱ्याचशा गोष्टी बघितलेल्या आहेत ज्या अगोदरच्या पिढीने कधीच बघितल्या नव्हत्या. म्हणजे सुनामी असेल, करोना असेल, ह्या गोष्टी ह्याच्या अगोदर कोणाला माहिती नव्हत्या. म्हणजे करोनामुळे जी परिस्थिती झाली होती पूर्ण जगामध्ये, की लोकांना स्वतःच्या घरामध्ये 2 वर्ष क्वारंटाईन किंवा लॉकडाऊन ह्या परिस्थितीमध्ये राहावं लागलं होतं. तर त्याकरता एखादं फार्म हाऊस घेतलं, एखादं प्लॉट घेतला, एक मोठा आईस्पाईस जरा एखादा एकरभर किंवा भले 10-20 गुंठ्याचं तुमचं फार्म हाऊस असेल, पण तुम्ही तिथे जाऊन भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही. आता परत मी वाचलं की करोनाच्या केसेस परत वाढायला लागल्यात. तर एखादं स्वतःचं फार्म हाऊस असावं. बरं, जर का आपल्याकडे पैसे असतील बऱ्यापैकी, एक छान पुण्यात घर झालेलं आहे, तर तशा लोकांसाठी माझं आवर्जून सांगणं आहे की एखादं तरी फार्म हाऊस घेऊन ठेवा. भविष्यामध्ये काय होईल सांगता येत नाही. जेणेकरून अशा काही गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा आपण तिथे जाऊन छानपैकी राहू शकतो शहरात राहण्यापेक्षा. म्हणून प्लॉटमध्ये, जमिनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा असं माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगणं असतं. एक तर इन्व्हेस्टमेंट देखील होते, भविष्यामध्ये त्याच्यामध्ये ॲप्रिसिएशन देखील होत असतं. आणि एखादी जागा घेतली तर थोडेफार तुम्ही फळझाडं, फुलझाडं, भाज्या अशा काहीतरी स्वतःचं घरचं पिकवलेले अन्न देखील खाऊ शकता. आजकाल मार्केटमध्ये मिळणाऱ्या गोष्टी मित्रांनो इतक्या भेसळयुक्त झाल्यात. म्हणजे त्या भाज्या असतील, फळं असतील, अन्नधान्य असेल, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण सोशल मीडियावरती बरेचसे रील बघत असतो की प्रत्येक गोष्टीमध्ये भेसळ काय काय दाखवत असतात. त्यापेक्षा आपलं घरच्या घरी उगवा, पिकवा आणि खा. काय थोडेफार पैसे खर्च होतील. हे सगळं कोणासाठी, की जे सधन कुटुंब आहे ज्यांच्याकडं चला बा एक्स्ट्रा अमाऊंट पडलेली आहे, तर स्वतःच्या जीवाची, स्वतःच्या फॅमिलीची एवढी काळजी तर घ्यायला काहीच हरकत नाही. म्हणून म्हणतो जमिनीमध्ये थोडी का होईना इन्व्हेस्टमेंट करून ठेवा. 20 गुंठ्याचा प्लॉट चांगला आहे, नक्की विकत घ्या. चलो बाय.